नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 90 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची। खरोखर नमो शेतकरीचा 6वा हप्ता अद्याप मात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला हवा होता, परंतु तो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। आणि दुसरीकडे जर आपण लाडक्या बहिणीचा विचार केला तर लाडक्या बहीण योजनेचा प्रत्येक हप्ता कंपल्सरी प्रत्येक महिन्याचा रेग्युलर हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। दुसरीकडे पीएम किसानचा 19वा जो हप्ता आहे तोही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। 18व्या हप्त्याबरोबर पीएमच्या 18व्या हप्त्याबरोबर आपल्याला नमोचा 5वा हप्ता आला, त्यानंतर नमोच्या 19व्या हप्त्याबरोबर आपल्याला नमोचा 6वा हप्ता येणं अपेक्षित होतं, परंतु पीएमचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, परंतु नमोचा 6वा हप्ता मात्र अद्यापही जमा झालेला नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षा करत आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याची। तर मग खरोखर शेतकरी मित्रांनो, आता नमोच्या 6व्या हप्त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवीन घोषणा केलेल्या आहेत, तर त्या नक्की कोणत्या आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमोच्या 6व्या हप्त्याबद्दल नक्की काय सांगितलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। तर मी कविता आणि आपण पाहतोय आम्ही संगमनेरकर। शेतकरी मित्रांनो, आता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षांना विरोधी पक्षातील नेते हे प्रश्न विचारत असतात का ज्या योजना आहेत त्या योजनांवरती चर्चा करत असतात। तर मग अशातच आता विरोधी पक्ष नेत्यांनी सत्ताधारी पक्षाला विचारलेलं आहे की तुम्ही लाडक्या बहिणींना रेग्युलर हप्ता देत आहात, प्रत्येक महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, दुसरीकडे पीएमचा सुद्धा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, परंतु मग तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तर तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की केव्हा जमा करणार आहात। तर त्यावर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे की आम्ही नमोचा जो 6वा हप्ता आहे तर तो लवकरात लवकर म्हणजे 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। आणि हा हप्ता उशीर झालेला आहे, म्हणजे हा हप्ता वितरणास विलंब झालेला आहे। याचं मुख्य कारण असं आहे की काही लोक महाराष्ट्राच्या बाहेरील रहिवासी आहेत, परंतु ते महाराष्ट्रात येऊन सध्या राहत आहेत आणि असे लोक सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे आम्हाला या म्हणजे जे काही व्यक्ती आहेत, म्हणजे जे काही नमोचा लाभ घेत आहेत शेतकरी वर्ग, तर त्यांची चौकशी करायची आहे किंवा त्यांच्यामध्ये जे महाराष्ट्राच्या बाहेरील रहिवासी आहे तर त्यांना या योजनेतून बाद करायचं आहे, कारण आपल्याला ही योजना आपण फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील जनतेसाठी, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठीच लागू केलेली आहे। आणि अशा जर आता महाराष्ट्राच्या बाहेरील व्यक्ती जर महाराष्ट्रात येऊन रहिवास करत असून जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत असतील तर त्या व्यक्ती इथून पुढे म्हणजे नमोच्या 6व्या हप्त्यापासून पुढे या योजनेतून बाद होणार आहे किंवा अपात्र ठरणार आहे। आणि त्यामुळेच आम्हाला या योजनेचा व्यक्तींचा आढावा घ्यायचा आहे आणि त्यामुळेच या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्यासाठी विलंब करण्यात आलेला आहे। म्हणजेच एकंदरीत जर विचार केला तर ज्या व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी नाहीत परंतु ते महाराष्ट्रात येऊन सध्या राहत आहेत आणि नमोच्या हप्त्यांचा लाभ घेत आहेत, तर अशा व्यक्तींना इथून पुढे म्हणजे नमोच्या 6व्या हप्त्यापासून पुढे नमोच्या हप्त्यांचा लाभ हा भेटणार नाही, त्यांना या हप्त्यातून वगळण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आणि जो हप्ता आता तुम्ही सर्वजण प्रतीक्षा करत आहे तर तो हप्ता येणाऱ्या म्हणजे 31 मार्च पूर्वीच म्हणजे या मार्च महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे। आणि यासाठी पीएम किसानला म्हणजे जो व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी आहे, ज्या व्यक्तीला पीएम किसानचा लाभ भेटत आहे अशा सर्व व्यक्ती या नमोच्या 6व्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहे। यासाठी तुमची केवायसी कंप्लीट असेल, तुमचं लँड शेडिंग प्रॉब्लेम येत असेल, त्यानंतर तुमचं आधार हे बँकेला लिंक असेल, तर सर्व या तिन्ही बाबी येत असतील तर तुम्हाला नमोचा 6वा हप्ता प्रत्येकी 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये नक्कीच 31 मार्च पूर्वी जमा केले जातील। ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।